अटेंड चरबीच्या गाठी मेणासारखे वितळतील, करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, शरीरावर चरबीच्या गाठी अगदी कोणालाही आणि कुठेही होऊ शकतात. साधारण 40 ते 60 या वयामध्ये शरीरावर अशा गाठी येण्याचे प्रमाण जरा जास्त असते. वाढलेले वजन, अनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस यामुळे शरीरावर जास्त करून मान, हात, खांदा, मांडी, पोट आणि पाठीवर अशा गाठी होण्याचे प्रमाण जरा जास्त असते. चरबीच्या गाठी ओळखणे अतिशय सोपे असते. अशा गाठींना दाबल्यास त्या दुखत नाहीत, त्वचेच्या रंगासारख्या त्या दिसतात. या गाठी दाबल्यानंतर त्या गुळगुळीत लागतात आणि त्या इकडे तिकडे सरकतात. याशिवाय या गाठींची वाढ अतिशय हळूहळू होत असते. या गाठींचा प्राथमिक अवस्थेत काही त्रास जाणवत नाही, पण पुढे जाऊन त्यांचा आकार वाढल्याने शरीर बेढप दिसू लागते आणि जर अशा गाठी शरीराच्या दर्शनी भागावर असतील तर त्या आपल्याला नकोशा वाटतात. तुम्हालाही जर अशाच अनावश्यक चरबीच्या गाठी जर प्रारंभिक अवस्थेत असतील तर आजचा घरगुती उपाय तुम्ही काही दिवस अवश्य करा. तुमच्या गाठी हमखास कमी होतील. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे जवस. होय, याला इंग्रजीतून फ्लेक्स सीड्स म्हणून ओळखले जाते. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मुबलक असते, जे शरीरात साचलेली अनावश्यक चरबी वितळण्याचे कार्य करते. यामधील डायटरी फायबर्स पचनक्रिया देखील सुरळीत करतात. याशिवाय जवसाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल देखील नियंत्रणात राहते, रक्तातील साखर नियंत्रणात येते. याशिवाय बिघडलेले हार्मोनल बॅलन्स देखील या जवसाच्या सेवनाने संतुलित होते. असे हे जवसाचे बी 1 कप या प्रमाणामध्ये आपल्या उपायासाठी घ्यायचे आहेत. हे 1 कप जवस हलके भाजून घ्यायचे आहेत. या बियांमधील मॉइश्चर जाऊन यामधील इनसोल्युबल डायटरी फायबरचे विघटन होण्यासाठी हे जवस हलके भाजून घ्यायचे आहेत. यानंतर जवस थंड झाल्यानंतर त्याची मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक अशी पावडर बनवायची आहे. ती पावडर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आता एक छोटे भांडे घ्यायचे आहे. त्यामध्ये 1 ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे. आपण बनवलेल्या जवसाच्या पावडरपैकी 1 चमचा एवढी पावडर या पाण्यामध्ये टाकायची आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे सैंधव मीठ. चवीपुरते सैंधव मीठ आपण घ्यायचे आहे. आता तिसरा घटक म्हणजे मिरीपूड. मिरे पाचक असल्याने आपण करत असलेल्या उपायातील घटक आतड्यांमध्ये शोषण्यास मदत होते. आता हे व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहे. पाणी साधारण अर्धे शिल्लक राहिल्यानंतर ते थंड होऊ द्यावे व ते एका ग्लासमध्ये किंवा फुलपात्रामध्ये काढून घ्यावे. दररोज सकाळी नाश्त्या अगोदर उपाशीपोटी हे प्यायचे आहे. चरबीच्या गाठींच्या साईजनुसार हा उपाय तुम्हाला कमी जास्त दिवस करावा लागणार आहे. अर्धा इंचापर्यंतची चरबीची गाठ याच्या 15 दिवसाच्या वापराने नष्ट होते. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.